आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून मो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। 26 जूनला मतदान, 1 जुलैला निकाल। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा। राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत असल्यामुळे मी लंडनला जाऊ शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लंडनला जाऊ शकत नाही ना, मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल। जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क ते तर घ्यायला पाहिजे ना। लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, आमदार सुनील राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। राज्यात काम करावं लागत असल्याने लंडनला जाऊ शकत नसल्याचा शिंदेंनी लगावला होता टोला। अरे लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन का मराठी हिंदीमध्ये बोलणार का? ते काहीतरी एक म्हण आहे की नाचता येईना अंगण वाकडं। उद्धव ठाकरे राहुल गांधींचे साथीदार, त्यांच्यावर संगतीचा परिणाम, प्रवीण दरेकरांची टीका। तर उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेलेत का, आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। की राहुल गांधीचे साथीदार ते झालेले आहेत आणि राहुल गांधी जसा पिकनिक सारखं राजकारण असतं तसा टी शर्ट घालून 1-2 महिन्यापुरतं यायचं, पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी जायचं, शेवटी संगतीचा परिणाम असतो। शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होणार, शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही, अनिल परब यांचं वक्तव्य। फेरमतदानाची मागणी 15 ते 20 दिवसांनी करणं हास्यास्पद असल्याचं सुनील तटकरेंचं विधान। निवडणुकीचा निकाल काय असेल हे कळाल्यानं मागणी केली जाते, शरद पवार गटावर तटकरेंचा निशाणा। 15-20 दिवसांनी फेरमतदानाची मागणी, याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते, हे हास्यास्पद आहे। रवी राणांनी 2 वर्ष तोंड बंद ठेवलं असं तरी निकाल वेगळा असता, नवनीत राणा हरणार हे एखाद्या लहान मुलगाही सांगेल, बच्चू कडू यांचा निशाणा। तुम्हाला लहान पोराला जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार, राणाच पाळणार त्यांना। मला वाटते रवी राणानं किमान 2 वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते।